आज आहे रितिकाच्या स्कूलचा डे 1. स्कूल म्हणजे तिला ॲक्च्युली किंडरगार्टनमध्ये इथे एनरोल केलं आहे आणि आजपासून तिचं किंडरगार्टन स्टार्ट होतं आहे. तर फर्स्ट टाईमच्या लाईफमध्ये ती स्कूलमध्ये जाणार आहे. तर तिच्यापेक्षा जास्त नर्वस मी आहे की ती कशी राहील, काय राहील. तिला ॲक्च्युली आता स्कूलसाठी ड्रॉप करायला मी आणि तन्मय दोघे पण जाणार आहोत. आणि आज ॲक्च्युली बाहेर पाऊस पण जास्ती आहे. तर बघूया आता कसं काय होतं आहे. त्याच्या आधी आता आम्ही सगळे रेडी होतो. रितिकाला पण आता जस्ट अंघोळीलाच न्यायचं आहे. आम्ही सगळेजण आता छान छान असे रेडी झालो आहे. रितिका पण इथे छान रेडी झाली. इथे जरा रितिकाचा छोटासा खाऊ पण घेतला आहे मी सोबत. तिकडे आहे त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट, बट तिचा फर्स्ट डे आहे. ती खाईल का नाही तिथलं माहिती नाही. सो त्यामुळे चला आता निघूया आपण. निघण्यापूर्वी मी इथे रितिकाचं औक्षण करत होते, कारण ती आता तिच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करते म्हणून. आणि मला असं सगळं करायला खूप आवडतं. रितिका आता रेडी आहे. फर्स्ट रितिकाची स्कूल बॅग, इथे वॉटर बॅग ठेवली आहे. आणि हे त्यांनी काय काय स्कूलवाल्यांनी द्यायला सांगितलेलं आहे. इंडोर शूज आणि एक्स्ट्रा कपडे, हायजीन प्रॉडक्ट वगैरे. रितिका रेडी झाली आहे छान छान स्कूलला जायला. आणि आज असा मस्त पाऊस पडतो इकडे बरोबर फर्स्ट डेलाच. रितिका, ही आहे रितिकाची क्लासरूम. आणि इथे तुम्ही समोर बघू शकता, इथे बेड्स पण आहेत मुलांना नॅप घेण्यासाठी म्हणून. छान छान आहे. जा तू मम्मम खा, देते मम्मम खा. इथे आता रितिका बरोबर मी बसली आहे. ते म्हणाले तुमचा फर्स्ट डे आहे तर तुम्ही इकडे बसू शकता तिच्याबरोबर, जेणेकरून तिला सेपरेशन एन्झायटी नाही होणार. पण ती खूप छान खेळते. तिला सगळी मुलं मिळाली खेळायला आणि ते छान टॉयज वगैरे पण आहेत. सो ती मस्त एन्जॉय करते. सो इकडे त्यांनी असे लॉकर्स दिलेत की तुमचं काही सामान वस्तू असेल तर हे रितिकाचं लॉकर आहे. असं आपलं सामान वगैरे सगळं इथे ठेवून द्यायचं. आणि यस, 6 एरिया आहे. तर तिची बॅग मी जरा आतमध्ये नेऊन ठेवते. रितिका मस्त इथे तिला नवीन नवीन खेळणी मिळाली, ती खेळत बसली. तिला असं काही वाटत नाही कुठल्या नवीन ठिकाणी आली आहे. आणि ते खूप वेगवेगळ्या कंट्रीमधनं छोटी छोटी मुलं आहेत, असं काही नाही, फक्त इथलीच आहे. त्यामुळे तसं लँग्वेज बॅरियर नाही जे मला फर्स्ट टाईम पहिले वाटलं होतं. मी बाकीचं सगळं डिटेलमध्ये तुमच्याशी जाऊन बोलते. रितिकाला जस्ट पिक केलं आहे, म्हणजे मी तिकडे बसलेली तिच्यासोबत. बिकॉज फर्स्ट डे ऑफ स्कूल होता, तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही चाइल्डसोबत फर्स्ट डे ऑफ स्कूलमध्ये बसू शकता, बिकॉज त्यांना सेपरेशन एन्झायटी वगैरे असते. बट तसं रितिकाच्या बाबतीत नाही झालं होपफुली. म्हणजे आज तरी ती बघतही नव्हती माझ्याकडे मी बसली आहे का मी गेली आहे काय. तिला नवीन फ्रेंड्स मिळाले, तिथे नवीन नवीन टॉईज मिळाले, तर ती छान खेळत होती. त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की त्या 2 टीचर होत्या तिकडे आणि त्या म्हणाल्या की रितिका इज डुईंग एक्स्ट्रीमली गुड. त्याच्यामुळे मग तुम्ही उद्या तिला इकडे एकटीला सोडून जाऊ शकता. वी कॅन ट्राय की ती राहते का वगैरे. आणि ते खूप असं लहान मुलांच्या कलेकलेने घेत होते आणि मस्त खेळवत होते. काही मुलं होती ती थोडीशी रडत होती, पण ते त्यांना पण असं सतत कडेवर घेऊन त्यांना असं काम करायचा प्रयत्न करत होते. तर खूप छान होता आजचा फर्स्ट डे. तरी खूप मस्त वाटलं. आणि मला थोडंसं लँग्वेजबद्दल पण वाटत होतं की इस्टोनियन स्कूल आहे, त्याच्यामुळे मग रितिकाला इस्टोनियन नाही समजत. तिला फक्त इंग्लिश थोडे वर्ड्स समजतात आणि मराठी समजतं, जी मदर टंग आहे ती. तर त्यामुळे मग मला असं वाटत होतं. बट आज आम्ही तिकडे बघितलं तर तिकडे खूप फ्रेंच किड्ससुद्धा होते, अजून नायजेरियन होते. म्हणजे इकडचे जे नेटिव्ह असतात ते सोडूनसुद्धा बाकी बरेचसे होते छोटी मुलं.
आणि ती म्हणाली की नाही, आम्ही अशा मुलांना ऑलरेडी 10 वर्षाचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे, वेगवेगळ्या कंट्रीमधनं इथे मुलं असतात लहान, तर तसा काही इश्यू नाही होणार म्हणून. रितिकाचं जरा खाणं चाललं आहे आणि येस, त्याच्यामुळे ते म्हणाले की तसं काहीच इश्यू नाही होत. आम्हाला तो एक्सपिरियन्स असतो लहान मुलांना हँडल कसं करायचं, जरी त्यांना इथली लँग्वेज येत नाही आहे वगैरे, त्यामुळे तुम्ही यू आर इन गुड हँड्स वगैरे असं काय काय ते आम्हाला सांगत होती. तर त्याच्यामुळे मला सगळं खूप छान वाटतं आता सध्या तरी. फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता आणि अजून पुढे काय अपडेट आहे आणि जर तुम्हाला अजून स्कूलविषयी खूप इन्फॉर्मेशन काही वेगळी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्यावर नक्की सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. तिचं स्कूलचं टाईम आहे ते सकाळी 9पर्यंत तुम्ही सोडू शकता, पण 8:45 ते 9:15 ब्रेकफास्ट असतो. तर मग ती म्हणाली की तुम्हाला जर ब्रेकफास्ट न करता मुलांना पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या आधी पाठवा, ब्रेकफास्ट टाईमच्या आधी. अदरवाईज तुम्ही नंतर 9:30ला वगैरे आफ्टर ब्रेकफास्टसुद्धा पाठवू शकता. आणि लंच पण त्यांच्याकडून असतो. आणि दुपारी नॅप टाईम असतो, तर तिकडे बेड्स वगैरे होते जे मी क्लिप्समध्ये दाखवले आहे. बेड्स वगैरे पण आहेत ज्याच्यामध्ये मुलं झोपतात आणि मग 3 वाजेपर्यंत मग पॅरेंट्स परत पिक करायला येऊ शकतात. सो असा त्यांचा स्केड्यूल असतो. आणि आज पाऊस आहे म्हणून, बट अदरवाईज ज्या वेळेला पाऊस नसतो त्यावेळेला ते आउटडोअर बाहेर खेळायलासुद्धा घेऊन जातात लहान मुलांना. आणि त्याच्यासाठी वेगळे रेनकोट, गमबूट्स वगैरे असं सगळं सांगितलं आहे आणायला. तर ते ऑलरेडी आम्ही शॉपिंग केली आहे ती सगळी. तर येस, असा फर्स्ट डे होता आणि फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स खूप छान होता. या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.